माझ्या गाडीची चेन क्लिनिंग करण्यासाठी लागणारी जी काही किट आहे ती मी सर्व इथे फ्लिपकार्टवरून मागवलोय आणि हा बॉक्स हा असा आलेला आहे। बॉक्स मोठा दिसतोय आणि या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या किटमध्ये काय काय आलेलं आहे आपण चेक करूया। या बॉक्समध्ये असा छोटासा पॅक आपल्याला पाहायला मिळतोय आणि हा इथे सील आहे। आपण आपल्याला इथे ओपन करून आपल्याला पाहावं लागेल। ही जी काही किट आहे यामध्ये आपल्याला हा ब्रश दिसतोय। हा ब्रश आपण चेन क्लिनिंग करण्यासाठी यूज करणार आहोत आणि ओव्हरऑल ब्रशची क्वालिटी पण खूप छान वाटते। क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे। मला वाटते मिनिमम 6 महिने तरी या ब्रशला काहीच प्रॉब्लेम होणार नाही। आणि किट मध्ये ही जी बॉटल आहे दुसरी 2 बॉटल्स होत्या। एक बॉटल होती चेन क्लिनिंगची आणि दुसरी बॉटल होती चेन ऑइलचं। इथे या बॉटलवरती आपल्याला पाहायला मिळते चेन क्लीनर आणि ही जी बॉटल आहे या बॉटलचा ब्रँड आहे तुम्हाला इथे दिसत असेल मेकॅनिक्स। आणि आपल्याला ही जवळपास 500 ml ची बॉटल आहे। मॅन्युफॅक्चरिंग पण 2025 दाखवत आहे। 2 वर्ष ही चालेल। 500 ml असल्यामुळे मला वाटतं की आपल्याला मिनिमम 4 ते 5 वेळेस आपल्याला ही बॉटल यूज मध्ये येईल। आणि ही दुसरी बॉटल आपण लगेच बघूया। इथे आपल्याला ही बॉटल पाहायला मिळते। सेम ब्रँडची बॉटल आहे। ही आहे चेन ल्यूबची आणि या बॉटलची प्राइस मीन्स या सर्व काही किटची प्राइस फक्त मला 310 रुपयाला ही सर्व काही किट पडलेली आहे। आणि मार्केटमध्ये इतर ब्रँडचे पण खूप काही आपल्याला चेन क्लीनर किंवा चेन ल्यूब पाहायला मिळतात। मी फर्स्ट टाइम ऑर्डर केलोय फ्लिपकार्टवरून। आपण हे अप्लाय केल्यानंतरच माझ्या लक्षात येईल की ही जी काय ब्रँड आहे या ब्रँडची क्वालिटी कशी आहे। माझ्याकडे 2 स्प्रे आहेत, क्लीनर आहे आणि ल्यूब आहे। मी आधी ऑइलवर चेनवरती जे काही चिखल होतं ते मी पाण्याने क्लीन केलंय आणि आपल्याकडे हा क्लिनिंगचा ब्रश आहे। आणि माझ्याकडे पेपर आहे। चेनवरती जे काही चिखल वगैरे आहे ते मी आधी पुसून घेईन आणि त्यानंतर यावरती आपण क्लीनर अप्लाय करू। क्लीनर सोबत एक थोडासा स्ट्रॉ पण आलेला होता। यानी आता मी आधी पूर्ण क्लिनिंग करेल। मित्रांनो, हे जे क्लीनर आहे माझ्याजवळ आता जे मी गाडी क्लीन करण्यासाठी यूज करतोय त्याची कमाल मी दाखवतो तुम्हाला। इथे तुम्हाला चेन क्लीन दिसत असेल एकदम। चेनवरती आता घाण आहे आणि या चेनवरती जी घाण आहे ही मी ब्रशने आधी फक्त ही पूर्ण लूज करेल। ही लूज केल्यानंतर घाण आता जेव्हा मी यावरती माझा हा स्प्रे अप्लाय करेल ना ही घाण पूर्ण खाली पडेल। हे तुम्हाला दिसत असेल आता क्लिअर। हे जे चिखल आणि ऑइल जे आहे ते रिमूव्ह करण्यासाठी त्या क्लीनरचा यूज केला जातो। पाण्याने ही घाण निघत नाही त्यासाठी या क्लीनरचा इथे यूज केला जातो। आणि इकडे खाली दिसत असेल तुम्हाला ही पूर्ण घाण।
आता तुम्हाला परत दाखवतो. चेनवरती जी घाण होती ना ती आता इथे तुम्हाला दिसत असेल. पूर्ण चेन क्लीन झालेली आहे आणि एकदम चेन न्यू दिसते आपल्याला. ही पूर्ण चेन आता एकदम न्यू झालेली आहे. यावरती मला फक्त कपड्याने यावरचं जे काही पाणी आहे पाणी रिमूव्ह करून मी यावरती आता ल्यूब अप्लाय करेल. फर्स्ट अटेम्प्टमध्ये हा जो क्लीनर आहे मला हा खूप वर्थ इट वाटतोय. आता क्लीनरचं काम झालेलं आहे. चेन एकदम क्लीन झालेली आहे. क्लीन करून पण यामध्ये बरंच आहे उरलेलं. आणि चेनीला मी आपल्या पेपरनी पण आता पूर्ण क्लीन केलेलं आहे. त्यावरती जे वॉटर होतं ते रिमूव्ह केलं आहे. आणि आता आपण यावरती हे जे आपलं मेन ल्यूब आहे ल्यूब अप्लाय करू. ल्यूब पण अप्लाय केलो आहे. ल्यूब पण इझिली अप्लाय झालं आणि चेन आता परत एकदम क्लीन आणि ऑइली दिसते. तुम्ही इथे पाहू शकता. आणि मित्रांनो ह्या जो दोन्ही बॉटल आहेत मला खूप वर्थ इट वाटत आहेत. तुम्हाला पण परचेस करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण प्रोडक्टची लिंक देईल. तिकडे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. चेन क्लिक झाल्यानंतर पूर्ण फायनल चेन कशी दिसते मी तुम्हाला दाखवतो. इकडे तुम्हाला दिसत असेल एकदम ब्रँड न्यू चेन दिसते. त्यावरती आत्ताच रिसेंटली ल्यूब अप्लाय केलोय. ते पूर्ण ल्यूब दिसतंय आणि चेनवरती आपल्याला कुठलीच घाण दिसत नाहीये. आणि ह्या दोन बॉटल आहेत फ्लिपकार्टवरून मी परचेस केलेल्या आहेत. ही लिंक तुम्हाला पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिकडे तुम्ही परचेस करू शकता. या बॉटल्स खूप वर्थ इट आहेत. आणि गाडीची चेन पूर्ण क्लीन करून ल्यूब अप्लाय केल्यानंतर आपली गाडी ही अशी पूर्ण ब्रँड न्यू दिसते. आणि मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला क्लासिक 350 बद्दल इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.